जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं तिसरं गोल्ड रिंगण अकलूजमधील सदाशिवराव माने विद्यालयाच्या या प्रांगणात काही वेळा सुरू होणार आहे। आपण पाहतोय मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक असतील, आजूबाजूच्या परिसरातील नागरिक असतील किंवा या दिंडीमध्ये सहभागी झालेले सगळे वारकरी या रिंगणामध्ये सहभागी होणार आहेत। ज्या सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानावरती हे होत आहे त्याचे सभापती आपल्या सोबत आहेत सयाजीराजे मोहिते पाटील। खरं तर रिंगण सोहळा मोठा आनंदाचा उत्साह असतो, कशा प्रकारे सगळी तयारी केली? आज मी काही एक वीक बॅक मी आता जस्ट सभापती झालो आणि सभापती झाल्या मला सगळ्यात पहिली सगळ्यात मोठी जबाबदारी आली माझ्याकडे। त्यामुळे आज एवढ्या वर्ष झालं आपल्या इथं रिंगण सोहळा खूप आनंदाने होत राहतो, दरवर्षी होतो। पण या वर्षी मला त्याचं सौभाग्य भेटलं की मी ह्याचं नियोजन करू शकलो आणि यात मी एकटाच नाही पण जेवढे आपले शाळेचे आपले कर्मचारी आहेत सगळेजण आहेत, सगळ्यांचा खूप चांगला सहभाग आपल्याला आज लाभला आहे। त्यामुळे आज जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजींचं आज आपली पालखी आहे आणि आज जेवढं मला आठवतं आज 20-25 वर्ष झालं आपल्या इथं रिंगण सोहळा समावी या शाळेत होत राहतो आणि त्यात जेव्हा नियोजन करत होतो तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट ही डोक्यात आली की जेवढेही वारकरी आपल्याकडे येतात आहेत त्यांना कोणतीही सोय किंवा ही कमी नाही पडावं, सगळ्यांना सोय हवं चांगली। तर तुम्ही बघू शकता तिकडे तर बॅरिकेटिंग असू द्या की अश्व जेव्हा पळणार किंवा सगळे लोक आत पळणार तर तेव्हा अश्व जात असेल किंवा त्याचं जेव्हा रिंगण होत असेल तेव्हा कोणाला अडचणी होऊ नये, सगळ्यांना बघायला नीट भेटावं। वरती जरी बसले असते तर वरती लोक बसलेत, सईकडे बसलेत तर कोणालाही गैरसोय होऊ नये ह्याची जबाबदारी घेणं, अजून कोणाला लागू नये काय होऊ नये ह्याची सगळ्याची जबाबदारी जेव्हा आपण सगळ्यांनी मिळून घेतलेली आहे आणि खूप आनंद होतोय की आज हे करायला भेटलं। म्हटलं की आता मी पहिला सभापती म्हणून वारीमध्ये सहभागी झालो, काय विठ्ठलाकडे मागणं करणार या सगळ्या वारीच्या निमित्ताने, आता आषाढी एकादशीच्या निमित्ताने? सगळ्यांसाठी, सगळ्या एक माणसांसाठी, कोणी नाही, सगळे माणसं, सगळे शेतकरी असू द्या, सगळे असू दे, कोणाच्या घरी दुःख हे येऊ नये एवढीच माझी ईश्वराच्या चरणी प्रार्थना आहे। सगळी तयारी अकलूजमध्ये तुम्ही पूर्ण केली, आता वारी येते? हो, आता वारी येते तर प्रशासकीय असू द्या आणि आपल्याला आज म्हटलं तर नगर परिषद असू द्या, गव्हर्नमेंट असू द्या किंवा पोलिसांची टीम असू द्या, सगळ्यांकडनं खूप चांगलं सहकार्य लाभलंय आपल्याला। नक्कीच आपण पाहतोय की काही वेळात रिंगण सुरू होणार आहे, त्यामुळे अकलूजकरांच्या वतीने जी काही तयारी संत तुकाराम महाराज पालखीच्या रिंगणाची असेल किंवा आजचा मुक्काम आहे तो अकलूजमध्ये या पालखीचा आहे, त्यामुळे ही सगळी तयारी जी आहे ती जय्यत करण्यात आलेली आहे। कॅमेरामन आदर्श कटकेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, अकलूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।